नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कारल्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा असं मोठ्या आकाराचं कारलं घेतलं होतं आणि त्याच्या अशा पद्धतीत बघा मी काप करून घेतलेले आहेत। ह्याच्या आत जरी बी नसेल तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये बघा आता हे दिसायला असं आहे पण आतमध्ये बी आहे ह्याचं। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, 1 चमचा मीठ लावायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर मिठानं काय होतं माहिती आहे का, जर तुम्हाला कारलं जर कडू आवडत नसेल ना तर असं मीठ लावून ठेवायचं एक 10 मिनिटासाठी झाकून। म्हणजे काय होतं माहिती आहे का, कारल्याचा कडूपणा कमी होतो। 10 मिनिटं बघा मी मीठ लावून कारली ठेवली होती। ह्याला काय करायचं, चांगलं पिळून काढायचं। ह्यातलं जेवढं बी निघतंय ना, हे हाताने जर असं निघालं तर काढून घ्यायचं। पाणी बघा मी दाबून दाबून पूर्णपणे पिळून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। पाणी नाही ठेवायचं ह्याला। ह्याच्यामध्ये बघा आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर असं हे मी कुटून घेतलेलं असं दरदर। पेस्ट जरी टाकली तरी पण चालू शकते। 1 चमचा आहे। धने पावडर छोटा अर्धा चमचा आणि गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचा। म्हणजे कारली कमी असल्यामुळे मी साहित्य कमी घेतलेलं आहे। जास्त असले तर थोडंसं जास्त जरी घेतलं तरी पण चालू शकते। थोडीशी हळद, त्यात टाकायची मिरची पावडर, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका, कमी जास्त, हिंग पावडर आणि आपण कसं ह्यातलं मीठ सगळं पिळून काढलेलं आहे त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकायचं। कारल्याला कसं जेव्हा मीठ तुम्ही लावाल का नाही तर त्याचा कडवटपणा असा कमी होतो, त्यासाठी मीठ लावायचं। आता ह्याच्यामध्ये बघा 1 चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे छोट्या आकाराचं आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे छोट्या आकाराचा चमचा। कारण कारली कमी असल्यामुळे मी कमी घेतलेलं आहे। जास्त असली तर थोडंसं जास्त घेतलं तर चालेल। आता तुम्ही ह्याच्या जागी विचाराल की तुम्ही दुसरं काय टाकू शकता का, तर नाही, हेच टाकायला लागलं। तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाण्याचा वापरच करायचा नाही बिलकुल आपल्याला, कारण हे ओलसर आहेत ना। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता माझ्याकडे आहे छोटा लिंबाचा रस टाकायचा, एक अर्धा चमचा जरी टाकला तरी चालू शकते बरं का, पण टाकायचा। त्याच्या जागी तुम्ही आगळ बिगळ जरी टाकलं तरी चालेल बरं का। कालवून घेऊया। लिंबाचा रस टाकल्यानंतर बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। एकदम छोटा अर्धा चमचा टाकला तरी चालेल आणि जर तुम्हाला आंबटपणा आवडत असेल तर 1 चमचाभर मोठा टाकला तरी चालेल किंवा अर्ध्या लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। हे छोट्या आकाराचं लिंबू होतं। तेल बघा मी तव्यामध्ये गरम करत ठेवलं आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा। गॅस आहे मीडियम आणि हे जी करायची आपल्याला हे मीडियम गॅसवरच करायचं आहे। असं अशा पद्धतीत एक एक सोडून घ्यायचं। आता जेवढी मी तव्यात बसतील का नाही तेवढीच मी सोडून घेणार आहे आणि याला आपण 1 मिनिटभर पहिलं हलवायचं नाही, नंतर हलवायचं। 1 मिनिट झालेलं आहे बघा। आता आपण हलवूया। एकदम कुरकुरीत कडक होतात बरं का, चवीला इतके छान लागतात का नाही, कारण लिंबाचा रस टाकला त्याच्यामुळे। जर लिंबाचा रस जर तुम्हाला आवडत नसेल, म्हणजे आंबटपणा जर आवडत नसेल का नाही तुम्हाला, तर कोकमचा पण टाकू शकता, आगळ बिगळ बी टाकू शकता 1 चमचाभर, मस्त चव येते त्यानं सुद्धा बरं का। आता आपल्याला ह्याला एकदम क्रिस्पी तळून घ्यायचे बघा, असं एकदम कडक गोल्डन कलरवर तळून घ्यायचे आहेत। म्हणजे चांगले फ्राय करून घ्यायचे, तुम्हाला कळेल एकदम कडक झालेले आहेत। आता तुम्ही मला एक प्रश्न विचाराल की कॉर्नफ्लॉवरच्या जागी दुसरं काय टाकू का, तांदळाचं पीठ वगैरे? नाही, तुम्हाला तेच टाकायला लागेल, कारण मस्त पण लागतील आणि आपण काय जास्त टाकलेलं नाही आहे, थोडं थोडंच वापरलेलं आहे। आता हे काढून घेऊया बघा, मस्त असा कलर आलेला आहे। आता हे मी असं नितळून घेते काढून, तेलकट वगैरे होत नाहीत, एकदम सुके सुके होतात बघा, किती कडक झालेले आहेत। मस्त बघा असे कडक झालेले, एकदम कुरकुरीत बरं का। हे बघा एकदम खायला ते चविष्ट लागतात का नाही, सेम पद्धतीने तुम्ही करा। तर मी राहिलेले असे करून घेते, फ्राय करून घेतलेले आहेत बघा, एकदम कुरकुरीत बरं का, मस्त एकदम। अशा पद्धतीत तुम्ही जरूर करा बरं का। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।